शांतपणे सगळेजण एक गोष्ट ऐका. झालंय काय नीट सांगतो. निवडणूक आयोगानं पहिल्यांदा एक प्रोग्राम जाहीर केला होता. त्याच्यानुसार निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया, अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया 21 तारखेपर्यंत, आणि त्याच्यानंतर त्याच्यात असं लिहिलं होतं त्या प्रोग्राम मध्ये की जर कुणी अपिलात गेलं तर त्याची मुदत 25 पर्यंत आणि मग 26 तारखेला चिन्ह वाटप, असं बाजप्ता कंस टाकून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. लक्षात घ्या नीट. मग निलंग्यात काय झालं, 17 तारखेपर्यंत सर्व पक्षांनी अपक्षांनी अर्ज भरले. 18ला छाननी झाली. छाननीत एक अध्यक्षपदाचा फॉर्म शाहीर नावाच्या व्यक्तीचा सूचक अनुवादाची सही नाही म्हणून रद्द झाला. ते सन्मान्य शाहीर कोर्टात गेले. कोर्टात गेल्यावर कोर्टानेही त्यांचा अर्ज दिनांक 25 तारखेला रद्द ठरवला. लक्षात घ्या नीट. मग प्रोग्राम नुसार ठरलेलं, कंसात लिहून ठरलेलं की अपील 25 पर्यंत चालेल आणि 26ला चिन्ह वाटप होईल, त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 26 तारखेला चिन्ह वाटप केलं. त्याच्यानंतर प्रचार झाला. मग मला सांगा, निवडणूक आयोगाने 29 तारखेला एक पत्र काढले. जे पत्र पत्रकार बांधवाकडे आहेत, आपल्याकडे माझ्याकडे आहे. त्याच्यात निवडणूक आयोग वरल्या एका पॅरेग्राफ मध्ये म्हणतो की ही निवडणूक स्थगित का करावं लागणार आहे, कारण अपिलामुळं जर एखाद्या नगरपालिकेत 26 तारखेपर्यंत चिन्ह वाटप करणे नाही झाले, 26 तारखेपर्यंत चिन्ह वाटप नाही झाले तर रद्द करावी लागेल. वाक्य पुन्हा खाल्ल्या पॅरेग्राफ मध्ये हाच देशद्रोही निवडणूक आयोग, भाजपचा एजंट असलेला निवडणूक आयोग म्हणतो की 26 तारखेला किंवा 26 तारखेनंतर जर चिन्ह वाटप झालं असेल तर ती निवडणूक स्थगित करण्यात येईल. ही आदेश कधी निघालाय, 29ला निघालाय. पण आपल्या 26 तारखेला प्रोग्राम प्रमाणे निलंग्याचं चिन्ह वाटप झालेलं असल्यामुळं त्यांना निलंग्याची निवडणूक रद्द करता येईना गेलती. रेणापूरची झालती, पण निलंग्याची निवडणूक रद्द करणं त्यांना अडचणीचं झालं होतं. म्हणून ते इतके दिवस थांबले. त्यांनी आपली सभा बघितली 29ची. लोकांचा लोकांचा उत्साह बघितला. आजची रॅली बघून ना, म्हणजे शेवटच्या दिवशी पैसे वाटून काही बदल होत का बघितले. पैसे बी वाटून बदल झाली. आजची रॅली मोठी झाली. मग मात्र एक जण मुंबईला गेला, एक जण अर्ध्या रॅलीतून हैदराबाद मार्गे मुंबईला गेला, दोघं मुंबईला गेले. फिल्डिंग लागली. मुख्यमंत्र्याला उलटा बाईट द्यायला लावले की फलाने निलंग्याचे आमदार मला निवडणूक कॅन्सल करू नका म्हणला. ते कुणाला म्हणला तो? निवडणूक आयोगाचा मुख्यमंत्र्याचा संबंध काय?
निवडणूक आयोग तुमचं एजंट आहे आणि ठरवून प्लॅनिंगनं सगळं आपल्या हातातून चाललंय. आता काँग्रेस आपला सुपडा साफ करत आहे. नगराध्यक्ष आणि 23 उमेदवार काँग्रेसचे निवडून उरलेल्यात. आपला बाजार उठलाय हे लक्षात आल्यावर आता 4 वाजता 4 ते 5च्या दरम्यान अचानक 12 तासात निवडणूक आहे. 12 तासात मतदान आहे. पोलचिट्या गेल्यात, सगळे गेले, मतपेट्या आल्यात. मतपेट्या घेऊन स्टाफ तिथं शाळेवर गेलाय. सगळी यंत्रणा लागले. उद्या जाऊन फक्त मतदान करायचंय. परगावचे बिचारे बांधव, परगावला राहणारे स्वतःचं तिकीट घालून वाहनात बसले निलंग्याला याला. तिकिटाचे पैसे भरले. काही लोक खासगी गाडीतून आले. काही लोक उद्या मतदान नाही आजच जाऊ पण आज आले. कामधंदा सोडून आले. फक्त मतदानच राहील तर. आणि आयोगाच्या नियमानुसार 26 तारखेला चिन्ह वाटपही झालेलं होतं. मग निलंग्याची निवडणूक कॅन्सल करायचं कारण काय? तर फक्त भाजपची फाटली. आणि मग भाजपच्या इशाऱ्यावर जर ही निवडणूक आयोग अशी हरामखोरी करत असेल तर निवडणूक आयोग कुत्र्याची औलाद आहे, देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोही निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि त्याचा मालक असलेल्या भाजपच्या विरोधात उद्या हा निलंगा बंद. आणि लक्षात ठेवा भाजपवाल्यांनो, निवडणूक आयोगाच्या कुत्र्यांनो, निलंगा तुम्हाला भिणार नाही. निलंग्याची जनता तुम्हाला भिणार नाही. काँग्रेस भिणार नाही. 18 बगड जाती धर्मातला नागरिक आजचं मरण फक्त 10 दिवस पुढेच घातलं होती. डबल ताकदीनं निवडून येता. 20 दिवसानं तुम्हाला लोकशाहीचं मताचं रिंगण करू. आजचा जो निर्णय आहे तो कायम ठेवू. जिद्दीनं लढू. घरची चटणी भाकर आणून लढू. वडापाव खाऊन लढू. चहा पिऊन लढू. मुरमुरे खाऊन लढू. पण तुम्हाला रिंगण दाखवू. तुम्हाला गुळशिल्याशिवाय राहत नाही. आणि जनतेला माझी विनंती आहे, व्यापारी बांधवांना विनंती आहे, आज तुम्ही आमचे आहोत. तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही नाही, पण कुठंतरी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. कशासाठी राज्यघटना लिहिली बाबासाहेबांनी? कशासाठी देशामध्ये महात्मा गांधींनी, पंडित नेहरूंनी लोकशाही आणली? कशासाठी तुम्ही आम्हाला सगळ्याला अधिकार दिला मताचा? अरे अंबानीला बी एकच मत आहे, अदानीला बी एकच मत आहे, टाटाला बी एकच मत आहे, मोदीला बी एकच मत आहे. आणि गरीबातल्या गरीब एखाद्या दलिताला, एखाद्या व्यापाऱ्याला, एखाद्या हातगाडेवाल्याला, एखाद्या रिक्षेवाल्याला सुद्धा एकच मत आहे. त्या मताचं मूल्य सारखं आहे. हा जो आदर्श भारतीय लोकशाहीचा आहे तो जर पायदुळी तोडवला जात असेल, सगळ्या नियमाचं पालन करून सुद्धा असं होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे सर्व व्यापारी बांधवांना या माध्यमाच्या, आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक विनंती करतो, स्वतःहून उत्स्फूर्तपणे तुम्ही या बंदला पाठिंबा द्या. आणि सांगू यांना ठणकावून की निलंग्यातला 18 पगड जाती धर्माचा माणूस आता एकवटलाय. गरीब, श्रीमंत, लहान, थोर आम्ही सगळे एकवटलो. आता दादागिरी खपवून घेणार नाही. कायद्याच्या आडून केलेली मस्ती पण खपवून घेणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, रिंगण करू आणि लोकशाहीचा विजय करू, लोकशाहीचा उत्सव करू. अत्यंत नम्रतेनं या निलंग्यावर लोकशाहीचा, गोरगरिबाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.